टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पहिलीपासून महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती लादली होती, त्यावरून पाहायला गेलं तर मोठा गदारोळ पाहायला मिळाला होता। दोन्ही ठाकरे बंधूंनी यांच्या संदर्भात आवाज उचलला। त्यानंतर या महायुती सरकारने दोन्ही शासन निर्णय हा हिंदी सक्तीचा निर्णय जो तो रद्द केला। त्यानंतर दोन्ही ठिकाणी जे ते ठाकरे बंधूंचा विजय आणि मराठी माणसाचा विजय अशा प्रकारचे बॅनर आपल्याला पाहायला मिळत होते। मात्र सध्या आपण ठाण्यामध्ये आहोत आणि ठाण्यामध्ये शिवसैनिक असेल आणि मनसैनिक असेल या दोघांनी देखील आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणे संदर्भात बॅनरबाजी आपल्या ठाण्यात हरिनिवास सर्कलमध्ये या ठिकाणी परिसरात करण्यात आलेली आहे। पाहायला गेलं तर नेतृत्व महाराष्ट्राचं म्हणजेच बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या गळ्यात हात टाकत या ठिकाणी दोघं एकत्र आल्याचं बॅनरवरती चित्र पाहायला मिळतात। मात्र याच बॅनरवरती सरकारला डिवचण्यासाठी देखील अनेक मजकूर या बॅनरवरती पाहायला मिळतात। पाहायला गेलं तर मराठी प्लस ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र चला वरळी अशा प्रकारचा आवाज या बॅनरच्या माध्यमातून मराठी लोकांना देण्यात आला। त्यामुळे नक्कीच मोठ्या प्रमाणात वरळी डोम या ठिकाणी मोठ्या संख्येने उद्या विजय मेळावा होणार आहे। त्या मेळाव्याच्या अगोदरच ठाण्यात देखील बॅनरबाजी आपल्याला पाहायला मिळते। सरकारने जो दोन्ही सरकार जो जी काढला होता हिंदी सक्तीचा दोन्ही शासन तो रद्द करण्यात आला। त्याच्यानंतर मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळाला होता। मात्र जोपर्यंत हिंदी सक्तीचा जी रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही उठाव करू असा देखील दोन्ही बंधू उद्धव ठाकरे यांनी केला होता। मात्र त्याच उठावाला बघता कुठे महायुती सरकारने हा दोन्ही शासन निर्णय हिंदी सक्तीचा रद्द केला। त्यानंतर अनेक ठिकाणी आपल्याला बॅनर पाहायला मिळाले। मात्र सध्या ठाण्यातील हा जो बॅनर आहे यामध्ये जो सरकारला डिवचण्याचे शब्द लिहिण्यात आले ते आपण पाहू शकतात। काय एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे, महाराष्ट्राची भाषा मराठी पण सरकारला ओढ लागली होती हिंदीची। महाराष्ट्रात सरकार बसली तिघांची पण जनतेला ओढ लागली दोन भावांची। सरकारवर वेळ आली मागे घेण्याची, कारण ही एकजूट आहे मराठी जनतेची। मग वाट कसली बघतायत महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस मराठी बोलताना पाहायचा आहे। त्यामुळे नक्कीच या बॅनरकडे सर्वांचं आता लक्ष वेधत आहे। त्यामुळे उद्या विजय मेळावा कशा प्रकारचा होणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत देखील दोन्ही बंधू एकत्र येताना पाहायला मिळणार का? मराठी माणूस ज्या पद्धतीने आवाज उचलत आहे त्यानुसार येणाऱ्या काळात निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू येताना आपल्याला पाहायला मिळणार का हे देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।